हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाला कशी महाग पडली हे हिंदी भाषिक सक्तीच्या विरोधात एकवटलेले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे एक आठवड्यापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये झालेल्या कार्यक्रमातून आणि त्या ठिकाणी झालेल्या त्या आदेशाची होळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाली। त्यातून हा मराठीचा विजय किंवा मराठी माणसाचा विजय हा दिसून आला। यामध्ये सरकारने ज्या पद्धतीनं हिंदीचा सक्तीचा जी आर मागे घेतला, परंतु त्याच अनुषंगाने त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती नियुक्त करण्याचाही निर्णय घेतला। हे जरी काही असलं तरी मराठी माणसाचा विजय झालेला आहे, हिंदीची सक्ती थांबलेली आहे आणि या निमित्तानं मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये विजय मराठी मेळावा सादर झाला। यामध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्ष वगळला तर जवळपास सगळेच पक्ष सामील झाले। तर या अनुषंगाने या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून हा मेळावा मराठी भाषेच्या अस्मितेचं जागरण करणारा आहे की यातून आपलं राजकीय गरीब साध्य करणारा आहे की यातून काही अन्य सांस्कृतिक बाबी या पुढे येणार आहेत, नेमकं काय होणार आहे या संदर्भात आपले राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विश्लेषक माननीय विश्वास उडगी सर हे आपले आज अतिथी आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला हा विषय सुरू करा। सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत, आपण विषय सुरू करा। धन्यवाद आपण मला संधी दिल्याबद्दल। महाराष्ट्रात, मुंबईत मराठी असलीच पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून बेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या कालखंडामध्ये कॉम्रेड भाई डांगे म्हणजे श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी आणि अर्थातच प्रल्हाद केशव अत्रे या सगळ्यांनी एकूणच त्या कालखंडात संयुक्त महाराष्ट्र मिळवला। भले यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला असला तरी खरं श्रेय हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जातं। मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान हा तेव्हापासून भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी असणं हे अभिप्रेतच आहे। पण आता जर कोणी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून मराठीला दुय्यम दर्जा देण्याचा पहिलीपासूनच प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाचे हे जे काही राजकारण आता दिल्ली केंद्रित आहे ते सगळ्यांना कळलेलं आहे। हिंदी, हिंदुत्व याचा प्रभाव ज्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय संघाचा आहे त्यांची आता महायुती आज महाराष्ट्रामध्ये जर पहिलीच्या मुलांना हिंदीची सक्ती करत असेल तर निश्चितच कुठल्याही मराठी स्वाभिमानी माणसाला, महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकाला हे मान्य होणारच नाही। आणि त्यावेळेस आज दोनही ठाकरे बंधू अत्यंत उत्साहाने त्यांनी हजारो मराठी आणि महाराष्ट्रीय नागरिकांना उद्देशून जे भाषण केलं ते अत्यंत महत्वाचं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं हे केवळ मराठीच्या दृष्टीनेच नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे। दोन गोष्टींची आपल्याला इथे नोंद घेणं आवश्यक आहे। उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाची असलेले सख्य हे 2019 नंतर त्यांनी जाणीवपूर्वक तोडलं, कारण त्यांना याची जाणीव झाली की भारतीय जनता पक्ष आपल्या सर्व मित्र पक्षाला संपवतो। आणि याच वेळेस राज ठाकरे यांनी मधल्या काही काळामध्ये लावार तो व्हिडिओ ही जी काही भाषण मालिका केली त्यात त्याला खरं राजकारण कळलेलं होतं। पुन्हा एकदा मराठीच्या निमित्ताने जेव्हा दोनही बंधू एकत्र येतात त्यावेळेस ते कोणत्या प्रश्नावरती एकत्र येतात तर केवळ महापालिकेचा मराठी नव्हे, महापालिकेचा म नव्हे तर महाराष्ट्राचा म याकरता ते एकत्र येतात। आणि जेव्हा महाराष्ट्राचा म असा जेव्हा म्हटला जातो तेव्हा महाराष्ट्रातले नागरिक, इथले शेतकरी, इथले कामगार, इथले कष्टकरी, इथला मध्यमवर्गीय या संदर्भामध्ये समोर बसलेले राष्ट्रवादी शरद पवारांच्या ह्याच्यातले, त्यानंतर डाव्या पक्षातले लोक आणि होय तिथे काँग्रेस पक्षातले जरी अध्यक्ष नसले तरी डॉक्टर मुणगेकरांसारखे माजी राज्यसभा सदस्य होते आणि अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते। या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट आहे की वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी दिसत नाहीये, कारण की त्यांनी तसं जाहीरच केलं। तर काँग्रेसने मात्र अशी एक भूमिका घेतलेली आहे की जेव्हा मराठी भाषा विकासचे सरकारी प्रतिनिधी टिळक भवनवरती आले त्यावेळेस त्यांचं स्वागत करताना हर्षवर्धन सकपाळ यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल हे स्पष्ट केलं। आणि हुतात्मा चौकामध्ये ज्यावेळेस GR ची होळी झाली त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ आणि तमाम जे आज या वरळीच्या सभेत होते ते सगळेजण त्या ठिकाणी होते, हे आपण विसरून चालणार नाही। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठीच्या प्रश्नावरती आणि महाराष्ट्र धर्माच्या प्रश्नावरती हा एकूणच एकत्र आहे। या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या पोटात किंवा महायुतीच्या पोटात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। मराठी भाषिकांचा टक्का जेव्हा 20% मुंबई शहरात येतोय
म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात येते, त्यावेळेस त्याची एकजूट होणं आणि त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या अनेक पक्षांची त्यांच्या मतांची एकजूट होणं ही मुंबई महानगरपालिका निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला कधीही मिळणार नाही याची एक शाश्वती निर्माण करते. महानगरपालिकेचा जर इतिहास बघितला तर शिवसेना आणि काँग्रेस यांनी याच्यावरती अनेक वर्ष सत्तेमध्ये सहभाग केलेला आहे. मुरली देवरा असेपर्यंत निश्चितपणे काँग्रेस होती. गुरुदास कामत असताना काँग्रेसचं वर्चस्व मोठं होतं आणि आजही मुंबईमध्ये नगरपालिकेमध्ये काँग्रेसचं मोठं वोट आहे. या ठिकाणी जेव्हा दोनही ठाकरे बंधू एकत्र येतात त्यावेळेस आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्स मधले इंडिया आघाडीमधले किंवा महाविकास आघाडीतले अन्य पक्ष हे जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस निश्चितच भारतीय जनता पक्षाला पराभव आत्ताच समोर दिसू लागलाय. म्हणून देवेंद्र फडणवीस मराठी माणसांची गुंडगिरी खपवून घेणार नाही अशी भाषा करतायत. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होतो. शिवसेनेचा इतिहास 66 पासूनचा आपण जर बघितलं तर इमर्जन्सी पर्यंतचा एक कालखंड घेता येईल जेव्हा ते काँग्रेस बरोबरच होते. आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. त्याच वेळेस 80 सालानंतर किंवा काही काळानंतर जेव्हा प्रमोद महाजन यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरेंची युती झाली आणि तो पुढचा जो कालखंड आहे विशेष करून 90 नंतरचा त्यावेळेस बाबरी मशिदीचं जे राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं, आज जे हिंदू मुस्लिम विभाजन राजकारण जेव्हा नरेंद्र मोदी अमित शहा करतायत त्याची ती सुरुवात होती. लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन यांनी केली. तो कालखंड आता मागे राहिलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2019 पर्यंत काय घडलं हे विसरून 19 नंतर जे काय घडतंय याचा नीटपणे वेध घेतलेला त्यांच्या भाषणातून दिसतोय. राज ठाकरे यांच्या भाषणातून सुद्धा अनेक असे प्रश्न निर्माण झाले, त्यांना वेध घेतलेला आहे त्यांनी. त्यामुळे दोनही ठाकरे बंधू जेव्हा समोर एकत्र आलेले आहेत, निमित्त मराठी भाषेचं जरी असलं तरी राजकारणाची दिशा ही येत्या कालखंडामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका असोत किंवा महाराष्ट्रातल्या येऊ घातलेल्या निवडणुका असोत, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रणित जी महायुती आहे याच्याच विरोधामध्ये तमाम महाराष्ट्रीय नागरिक एकत्र येतील. काँग्रेसचं वैशिष्ट्य असं आहे की काँग्रेसकडे मराठी मतदार तो शेतकरी आहे, तो कष्टकरी आहे, तो असंघटित वर्ग आहे, होय छोटे व्यापारी पण आहेत. याचबरोबर अमराठी जो अन्य प्रांतातून आलेला आहे यांचं काँग्रेसप्रती मोठं आकर्षण आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आहे. मुंबईचा प्रश्न नाहीये हा. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या ज्या भूमिका आहेत ह्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आता अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळ अध्यक्षांनी ज्या भूमिका घेतल्या ते जरी प्रत्यक्ष वरळीला हजर नसले या सभेमध्ये, तरी महाराष्ट्र आणि मराठी या संदर्भामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये हर्षवर्धन सकपाळांनी जी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने लादलेली हिंदुत्व हे जे काही राजकारण आहे त्याच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्ष पूर्णपणे या दोनही ठाकरेंनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्या संदर्भात मला वाटतं भाषा सगळ्यांची एक आहे. इंडिया अलायन्स मधल्या प्रत्येक पक्षाची भाषा, मग ते CPI, CPM, शेकाप किंवा प्रागतिक पक्षांचे सगळे घटक जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी 105 हुतात्मे दिले असे ते पक्ष आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी आणि मराठी माणसांसाठी, महाराष्ट्र पुरोगामी राखण्यासाठी, महाराष्ट्र ही संतांची परंपरा असलेला असा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. याची अस्मिता केवळ भाषिक नव्हे तर सर्व बाबतीत महाराष्ट्र पुढे असेल हीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची एक देण आहे. आणि उद्धव ठाकरे काय किंवा राज ठाकरे काय आज तीच भाषा बोलतायत. त्यामुळे 80 ते 95 किंवा 2005चा कालखंड आणि 2014 नंतरचा कालखंड याच्यामध्ये खूप फरक आहे. शिवसेनेच्या तेव्हा विरोधी असलेले लोक आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि डावे पक्ष हे उद्धव ठाकरे बरोबर आहेत. मला असं वाटतं की राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा आता घटक होऊ शकतात. मुंबई महानगरपालिकेच्या इतपतच ही आघाडी असेल असं जर कोणाला वाटत असेल तर मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं ही एक नवीन सुरुवात आहे. मराठीच्या निमित्ताने, मराठी भाषेच्या प्रेमापोटी, मराठी माणसाच्या प्रेमापोटी, महाराष्ट्राच्या प्रेमापोटी ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतात ही अत्यंत चांगली सुरुवात आहे. पण मराठीसाठी महाविकास आघाडी आता विस्तारत जाते असं चित्र मला दिसतंय. आणि म्हणून काँग्रेस सहित सर्वच महाविकास आघाडीतले पक्ष मराठी आणि महाराष्ट्र या बाबतीत अत्यंत एकजुटीने पुढे जात आहेत. आणि इथेच
अमित शहा आणि अर्थातच नरेंद्र मोदी, राष्ट्रीय संघ यांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. कारण आता ही महाविकास आघाडीची विस्तारित आघाडी जी आहे ही अर्थातच नरेंद्र मोदींना त्यांच्या छातीत धडधड वाढेल हे नक्की. त्यांनी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कमिशनला हाताशी धरून फिक्सिंग केलं, पण हिंदी सक्ती ते आणू शकले नाहीत. कारण मराठी माणूस आता राष्ट्रीय संघ, मोदी आणि अमित शहा यांच्या आता कुठल्याही कारस्थानाला बळी पडणार नाही. हेच आजच्या ठाकरे बंधूंच्या एकजुटीतून जी भाषा आज दिसते, जे वर्तन आज दिसते, त्याला जो प्रत्यक्ष प्रतिसाद तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी दिलेला आहे, त्यात महाविकास आघाडी अधिक विस्तारित होईल, अधिक भक्कम होईल. इंडिया अलायन्स महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपली ताकद दाखवेल, असा तो आजचा क्षण आहे असं मला म्हणावं लागेल. या निमित्ताने, मराठीच्या निमित्ताने आणि महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने काँग्रेस सकट सगळेजण एकत्र आहेत. काँग्रेस कुठेही मागे नाहीये. काँग्रेस सर्वांच्या बरोबरीने आहे. काँग्रेस एकजुटीने या देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना नाके नऊ आणणाऱ्या अनेक गोष्टी करीत आहे. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या निमित्ताने जे एकत्र येणं झालं, त्याचे असे अनेक अर्थ आहेत. एकूणच भाजप आणि RSSला खूप विचार करावा लागेल. आता त्यांचं फोडाफोडीचं राजकारण चालणार नाही, हे अधोरेखित झालंय दोनही ठाकरे बंधूंच्या त्यांच्या जाहीर भाषणातून, जाहीर कृतीतून. आणि त्याला एक अप्लॉज, एक पाठिंबा, जो टाळ्यांचा गडगडाट सातत्याने दोघांच्या भाषणामध्ये त्या वरळीच्या डोममध्ये गाजत होता, गरजत होता, त्यात दिल्लीला धडक भरलेली असेल अशी ती परिस्थिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेजण याची ग्वाही देतील आणि ही एकजूट वाढत जाऊन देवेंद्र फडणवीस, नरेंद्र आणि देवेंद्र यांची दादागिरी चालणार नाही. मराठी भाषेवरती हिंदीची सक्ती तर चालणारच नाही, पण महाराष्ट्रावरती नरेंद्र आणि देवेंद्रची सक्ती अजिबात चालणार नाही, असा तो संदेश आहे. इथेच थांबतो. आपण बोलूया.